आई मनूला असायलम मधून सोडवायला गेलीये खरी, पण ते खरंच शक्य होणार आहे का? मला तर खूप टेन्शन येतंय. काय झालं असेल तिकडे? आकाश, आई किती उशीर, कधीची वाट बघतोय मी. मनू कुठे? तुम्ही असायलम मध्ये गेला तर मनू कुठे आई? आकाश, मी म्हणाले होते ना तुला, मनूला. काय आई, काय झालंय मनूला? काही झालं नाही आकाश. मनू कशी आहेस तू? मला विश्वासच बसत नाहीये. तू कसं आणलंस आईला? ते महत्वाचं नाहीये बाळा. मी तुला दिलेलं वचन पूर्ण केलं. आपली मनू आपल्या घरी परत आली. थँक्स आई, थँक्स. तुम्ही बोलत बसा, मी आलेच. हं? मनू आता सगळं ठीक होईल. तू घरी परत आलीस ना? आता आता काही प्रॉब्लेम होणार नाही. मला वाटलंच होतं हे असंच होणार. आतापर्यंत जे काही केलं ते सगळं वाया घालवलं, सगळं. काय म्हणत तुम्ही? मी वाया घालवलं? मग कोण मी? मी तुला बजावून सांगितलं होतं की ह्यावेळी तरी ओव्हर कॉन्फिडंट राहू नकोस. ती मनू असायलम मधनं बाहेर जाता कामा नये असं धर्माधिकाऱ्यांनी आपल्याला दोघांनाही सांगितलं होतं. काय म्हणाला होतास तेव्हा तू? काही काळजी करू नका, मी सगळी सोय लावीन. की अशी सोय लावलीस तू? तुझ्या हलगर्जीपणामुळे हे सगळं झालंय. आता ही मनू बाहेर जाऊन जर का कोर्टात तुझ्या विरुद्ध उभी राहिली ना, तर तोंड दाखवायला तुला जागा लागणार. बस झालं साहेब, खूप ऐकून घेतलं. ऐकून घेतोय म्हणून वाटेल ते बोलण्याचा अधिकार नाहीये तुम्हाला. आणि यावेळेस चूक माझ्याकडून नाही, तुमच्याकडून झाली. माझ्याकडून काय केलं मी? तुम्ही काय केलं नाही, केलंय तुमच्या बायकोनी. मंगेश, ओरडू नका, सगळा प्लॅन त्यांचा होता. तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे असं खोटं सांगून गिफ्ट्स आणि मिठाई वाटण्याचं नाटक केलं पेशंट्सना आणि मनूला पसार केलं तिथनं. तुमच्या बायको बरोबर ती मीरा पटवर्धन आणि ती शीतल, तीही होती तुमच्या बायको बरोबर. हे तुला कसं कळलं? सगळी चौकशी केली मी. मनूला तिथून पसार करताना या दोघी तिच्या बरोबर होत्या. त्यामुळे चूक तुमची आहे. तुम्ही तुमच्या बायकोला सांभाळू शकलो नाहीत. साहेब, समोरच्यावरती बोट दाखवताना विचार करावा, 4 बोटं आपल्याकडे असतात. जिभेला आवर घाल तुझ्या. आधी तुम्ही तुमच्या बायकोला आवरा. तिच्यामुळे घडलं हे सगळं. माहिती आहे मला,
तिला आवर कसा घालायचा, तिचा बंदोबस्त कसा करायचा हे मला माहिती आहे. फक्त हे आपलं प्रकरण पुन्हा कोर्टात जाता कामा नये. आपण जे भांडतो, वाद घालतो, त्याचा इनडिरेक्टली फायदा त्या मनूला होतोय. हे बघ, आपण आता दोघांनी मिळून एकत्र काम करायला पाहिजे, भांडणं बाजूला ठेवायला पाहिजे. मान्य मला चूक माझी झाली आहे, पण ती चूक मी सुधारणार आहे. माझ्या बायकोचा बंदोबस्त कसा करायचा हे मला चांगलंच माहिती आहे. मीराताई, ते म्हणजे आता मनू आसायलममधनं सुरक्षित बाहेर आली आहे आणि माझी खात्री आहे तुम्ही तिची केस पूर्णपणे सांभाळून घ्याल आणि तिला न्याय मिळवून द्याल. आणि तशी माझी या केसमधली गरज संपली आहे ना आता, तर मी म्हणत होते की मी आता जाते. काय? हो म्हणजे तसंही इथे राहून माझा काहीच उपयोग नाही आहे आणि मला तुमच्यावरती ओझं बनून राहायचं नाही. कोणी सांगितलं तू माझ्यावर ओझ आहेस म्हणून? हा गैरसमज आहे तुझा. शीतल, अगं तू मला माझ्या धाकट्या बहिणीसारखी आहेस. आणि आपण परवाच म्हणालो ना की आपण सगळ्या मिळून लढणार आहोत म्हणून. मग हे सगळं अर्धवट सोडून तू निघून जाणार आहेस? आणि जाणार आहेस कुठे? माहित नाही. आई वडिलांकडे तर मी जाऊ नाही शकत. एकच ठिकाण होतं जिथे मी हक्काने जाऊ शकत होते, पण आता तिकडेही नाही जाऊ शकणार. कारण त्या व्यक्तीचं मन मीच दुखावलंय. पण तरी एकदा त्यांना भेटावंच लागेल. कोणाला? रामाला? हो, आधी सुद्धा त्यांनीच आसरा दिला होता. आता सुद्धा समजून घेतील, सावरून घेतील कदाचित. पण आहे कुठे तू? माहित नाही. नागपूरला असते. आणि नसला तर? एक लक्षात ठेव, तू त्याचं मन दुखावलंयस. नाही म्हणजे तू मुद्दाम केलेलं नाहीयेस, पण निदान त्याला तरी ते तसंच वाटतंय. आणि अशा परिस्थितीत तो समजा तुला सापडला, तू त्याला शोधलंस, तो तुला स्वीकारेल कशावरून? पण मला त्यांना सगळं भेटून सांगायचंय, घडलेला प्रकार सांगायचाय. मग त्यांनी विश्वास ठेवला नाही तरी चालेल. माझ्यावरती खूप उपकार केलेत त्यांनी. माझ्यासाठी सगळे काही तेच आहेत. मला एकदा त्यांना भेटावंच लागेल. हे बघ शीतल, तुझ्या मनात आता काय काय चाललंय ते मी समजू शकते, पण तुझं आत्ता इथून असं निघून जाणं मला योग्य नाही वाटत आहे. दोन महत्वाच्या गोष्टी. एक म्हणजे रामा कुठे आहे ते तुला माहित नाहीये, आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मनूला असायलम मधून सोडवण्याच्या प्लॅन मध्ये तूही होतीस हे मंगेशला एव्हाना कळलं असेल. त्यामुळे तो तुझ्या मागावर असेल. आणि या परिस्थितीत तू इथून जाणं मला योग्य नाही वाटत आहे. पण मीराताई, रामाला भेटणं खूप गरजेचं आहे. त्यांनी काय नाही केलं माझ्यासाठी, आणि मी मात्र जगणं अशक्य झालं होतं माझं. वाटलं होतं आता आयुष्यभर ते मंगेशच्या घरचं पायपुसणं बनून राहायचं. पण रामानं सोडवलं मला. त्या रावणाच्या लंकेतून बाहेर काढलं. एवढंच नाही तर माझ्या घरी सोडून याची तयारी सुद्धा दाखवली. पण कुठल्या तोंडानं जाणार होते मी घरी? त्या मंगेशसाठी घरच्यांना तोडून बसले होते मी, म्हणून मी नाही गेले. मग त्यांनीच मला आसरा दिला, माझी काळजी घेतली, मला जपलं, खूप प्रेम केलं माझ्यावर. पण कधीच वाकड्या नजरेने बघितलं नाही. एखादी लहान मुलगी तिच्या बाहुलीला कशी जपते तसे जपायचे ते मला. मनातलं कधीच ओठावर येऊ दिलं नाही. त्यांच्यासाठी केवळ मी त्यांच्याबरोबर असणं हेच खूप होतं. मग हळूहळू मला सुद्धा त्यांच्या मुक्या प्रेमाची जाणीव झाली. आणि मग मीच त्यांना विचारलं, रामा माझ्याशी लग्न करा. तर मला काय म्हणाले माहितीये?
गरीबाला माणिक मोत्याची कितीही स्वप्न असली ना तरी ती राजाच्या मुकुटातच शोभून दिसतात, गरीबाच्या झोपडीत नाही. मी तुझ्या लायकीचा नाहीये ग. तुझ्यासारख्या सुंदर मुलीला एखादा राजकुमारच हवा. मग मी पण त्यांना म्हणाले, रामा, तुमची ही झोपडी गरीबाची असली तरी तुमचं मन राजाच्या राजवाड्या एवढं मोठं आहे. मला तिथेच राहायला आवडेल. आणि मग आमचं लग्न झालं. मीराताई, मला कधीच वाटलं नव्हतं ग माझ्या वाट्याला सुख येईल म्हणून. पण मी रामाबरोबर घालवलेला प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा सुखातच गेला. त्यांनी दुःखाची झळ सुद्धा मला लागू दिली नाही. मला त्यांना भेटायला जावंच लागेल का? जा, नक्की जा. हवं तर मी घेऊन जाईन तुला त्याच्याकडे, पण आत्ता नाही. हे बघ शीतल, हा लढा तू लढावास अशी रामाची इच्छा होती की नाही? हो की नाही? मग आधी तू त्याची इच्छा पूर्ण कर. मंगेशला शिक्षा होऊ दे, मग तू रामाला भेट. म्हणजे त्याला पटेल की हे सगळं तू मंगेशला शिक्षा होण्याकरता करत होतीस. आणि राहता राहिला प्रश्न रामाला शोधण्याचा, ती माझी जबाबदारी. मी तुला वचन देते शीतल, हे बघ, ज्या दिवशी आपल्या केसचा निकाल लागेल ना त्या दिवशी तुझा रामा तुझ्या जवळ असेल. खरंच परिस्थिती समजून घे. हे बघ, मला वाटतं की आत्ता तुझं इथे राहणंच योग्य आहे. राहशील ना? तिथे जगणंच अशक्य होऊन बसलं होतं. मनात सतत खूप विचार, पण सांगायला कोणीच नाही. आजूबाजूला कोणाशी बोलावं म्हटलं तर तिकडच्या सगळ्या बायका स्वतःचं अस्तित्व हरवून बसलेल्या. त्या स्वतःला समजू शकत नव्हत्या. त्यांनी मला काय समजून घेतलं असतं? आकाश, खूप भीती वाटायची रे. मला त्या अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवायचे. तिथे ना कधीतरी चुकून स्वतःचा हातच स्वतःच्या पायाला लागला तरी अंगावर काटा यायचा माझ्या. असं वाटायचं त्या काळ्या कुट्ट भिंती अशा जवळ येत आहेत माझ्या. मला चिरडून टाकणार आहेत. त्या अंधाऱ्या खोलीतून बाहेर पडलं ना की डोळ्यावर पडणारा प्रकाश सुद्धा असह्य व्हायचा. मला माहिती नव्हतं, मला खरंच माहिती नव्हतं न्याय मागणाऱ्या लोकांना अशी शिक्षा भोगावी लागते. मग वाटायचं माझ्यापेक्षा त्या बायका बऱ्या. स्वतःचं अस्तित्व नाही, कसली काळजी नाही, चिंता नाही, अपेक्षा नाही. त्यांना काहीच नको होतं. प्रेम नको, माया नको, न्याय नको, काहीच नको. मग असं वाटायचं त्यांच्यासारखं होऊन गेलेलंच बरं. वेड, म्हणू फार भयानक होतं ते सगळं. एक वेळ शारीरिक यातना परवडल्या, मानसिक त्रास नको. ते सगळं डोक्यातले विचार,
तो एकटेपणा, अस्वस्थता सगळं असं दाटून यायचं. श्वास कोंडल्यासारखा वाटायचा. असा एखादा खूप हवा भरलेला फुगा जो कधी असा फुटू शकतो. शांत हो मनू. आता सगळं संपलंय. तुला नाही ना वाटत मी वेडी आहे म्हणून? नाही 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 मनू, अजिबात नाही. तुला काहीही झालेलं नाही आणि मी आहे ना तुझ्या बरोबर. तू माझ्या बरोबर आहेस म्हणून मी हे सगळं सहन करू शकले. तुझं प्रेम माझ्या बरोबर नसतं तर मी काय केलं असतं आकाश? मला नाही माहित. तू मला सांग, तू म्हणत असशील ना तर मी हे सगळं थांबवते. मला नको तो न्याय, मला काही नको. मला फक्त तुझं प्रेम हवंय, तुझी साथ हवी आहे. मला स्वतःपासून नको तोडू आकाश कधीही, प्लीज. नाही तोडणार, कधीच नाही तोडणार. पण मनू, तू हा लढा थांबवायचा नाहीस. तुला लढायचंय, माघार घ्यायची नाहीये. कारण जो माघार घेतो ना तो हरतोच, पण जो लढतो ना त्याच्याकडे जिंकण्याची आशा तरी असते. आपल्याला लढायचंय, सगळ्या ताकदीनं आपल्याला लढायचंय. तुला काहीही होणार नाही, सगळं ठीक होईल. सगळं ठीक होईल. विराज आणि नीरज नाही दिसत. जेवलेत ते. हां, आणि तुझी आई? आई आणि मनू येत आहेत. काय? आई आणि कोण? मनू. ही इथं कशी?
काय